पण बाळ आहे, त्याला आत्ता भूक लागली, त्याच्याकडे आत्ताच पाहणं गरजेचं आहे, त्याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. आणि तसाच आपला मीडिया क्षेत्रातला जॉब आहे की त्याला पण एक टाइम लाईन आहे, त्यामुळे ती ही गोष्ट आत्ताच केली पाहिजे. आपल्या फ्युचर बद्दल प्रत्येकाला भीती वाटणं साहजिक आहे. जर मी ह्या रोल सोडून जर डिरेक्टली माझा रोल चेंज करते तर माझ्या ह्या रोल बद्दल मला काळजी वाटणं साहजिक आहे. तुमच्या मैत्रिणीसाठी अख्खी बस थांबून ठेवली होती. नमस्कार मंडळी, रोहिणी विथ उमरिया या सिरीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर मुहूर्त आहे तो महिला दिनाचा. मी मुलगी आहे, एक 24-25 वर्ष असलेली. मला खूप भीती वाटते. लग्न नको बाबा, जबाबदारी वाटते. बाळपण नको कारण करिअर संपेन अशी भीती वाटते. पण माझीच एक मैत्रीण जिने लग्न पण केलंय, बाळपण आहे तिला, आणि ती पत्रकारिता म्हणजेच मीडिया, जे अत्यंत एकदम दगदगीचं धावपळीचं क्षेत्र आहे त्याच्यात काम करते. तिला भेटीला घेऊन आलीये. नमस्कार श्रुती, तुमचं या गप्पांमध्ये खूप खूप स्वागत. तुझंही माझ्याकडे. आपण म्हणजे आज आपण गप्पा मारूयात की म्हणजे कसं सुचलं पत्रकारिता करायचं. ऍक्च्युली मी मुंगी पैठणचे औरंगाबाद, आताचं छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्याचे एकदम बाउंड्रीवरचं एक फार छोटं पण नाही पण खूप असं काही सोयीसुविधा नसलेलं गाव आहे. तिथून मी आलेले आहे. आणि सुरुवातीला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला ऍक्च्युली MSW म्हणजे जे सोशल वर्कच्या रिलेटेड डिग्री आहे ती करायची होती. पण कुठेतरी 12वी नंतरच असं डोक्यात होतं कधीतरी की आपण पण पत्रकारितेत जाऊ, कारण लिखाणाची आवड आणि एडिटिंगचे जे स्किल होते याच्यावरनं माझे शिक्षक मला नेहमी म्हणायचे की तू छान पत्रकार किंवा कंटेंट रायटर बनू शकते. त्याच्यातूनच ही प्रेरणा मिळाली. मग तुमच्या गावामध्ये म्हणजे साधारण कितवी पर्यंत शाळा आहे? 12वी पर्यंत आहे आणि तिथे पण फक्त आर्ट्स साइड आहे, कॉमर्स सायन्स वगैरे नाही. म्हणजे तिथून निघणं पण खूप म्हणजे आव्हानात्मकच होतं की बाबा आर्ट म्हणजे कंपल्सरी आर्ट्स करा आणि मग निघा. मग 12वी पर्यंत शिक्षण तुमचं तिकडेच झालं का? येस, 12वी पर्यंत तिकडेच झालं आणि आर्ट्स मध्येच. म्हणजे जे पत्रकारितेचं जे खूळ आहे ते तुमच्या शिक्षकांनीच तुमच्या डोक्यात भरवलं होतं? हो, शिक्षकांनी आयडिया दिली आणि थोडंफार जे काही स्किल होते त्याला ग्रूम करण्याचा पण त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला. म्हणजे रायटिंगला वेगवेगळे सब्जेक्ट देणं किंवा कुणी स्पीच कर. ऍक्च्युली मी स्वतः बोलणारी अशी कधी नव्हते किंवा मी कधी वक्तृत्व स्पर्धा वगैरे पण करत नव्हते. पण जे लोक वक्तृत्व स्पर्धा करतात किंवा म्हणजे ऍक्च्युली असा खूप मोठा समज आहे की जे वक्तृत्व स्पर्धा करतात त्यांनाच बोलता येतं किंवा तेच पत्रकारिता करू शकतात. सो मग ते तुमच्यासोबत नव्हतं? माझ्यासोबत अजिबात नव्हते. हे बॅकग्राऊंडच मला नव्हतं की मी कधी शाळेमध्ये स्टेजवर जाऊन बोलले, भाषण केली. अगदी शेवट 12वीच्या सेंड ऑफ वगैरेला मी पहिल्यांदा स्टेजवर गेलेले असेल. बोलण्यात नव्हती, मग श्रुती लिखाणात होती का त्यावेळेस? येस, लिखाणात मी बऱ्यापैकी होते त्यावेळेस. म्हणजे 12वीच्या मुलींनी कशा पद्धतीने लिहावं बघा एखादा विषय, तर त्याच्यात होतं मला. वाचन जरी एवढं नसलं तरी थोडीफार शब्दफेक वगैरे होती. ओके. आणि मग 12वी नंतर मग पुढचं शिक्षण कुठे झालं आणि कसं झालं? 12वी नंतर आमचं तालुक्याचं गाव आहे शेवगाव. ऍक्च्युली इकडं आम्हाला पैठण जवळ पडतं म्हणून बहुतेक मुली पैठणलाच जायला प्रायोरिटी देतात, कारण जवळ पण आहे. पण ऍक्च्युली तिकडं युनिव्हर्सिटी वेगळी पडत होती आणि एज्युकेशनही एवढं चांगलं दिलं जात नाही असा सगळ्यांचा समज होता बाबा की तिकडं एवढं चांगलं त्या तालुक्यात एवढं चांगलं शिकायला मिळत नाही. मग आमचं तालुक्याचं गाव शेवगाव आहे. तिथंच मी ग्रॅज्युएशन ऑलरेडी 12वी आर्ट्स मध्ये केल्यामुळं BAच केलं. त्यावेळेस स्पर्धा परीक्षा देण्याचं हे पण एक डोक्यात होतंच. त्यामुळे पण मी पॉलिटिकल सायन्स हा सब्जेक्ट स्पेशल घेतला, त्यात ग्रॅज्युएशन केलं. आणि नंतर मग सोशल वर्कचं डिग्री करायची म्हणून MSW ला इथं नगरमध्ये CSRD ला ऍडमिशन घेण्यासाठी आले होते. ओके. आणि मग ऍडमिशनच्या वेळेस काय झालं मग अचानक पत्रकारिता कशी? ऍक्च्युली झालं असं की MSWच्या ऍडमिशनची प्रोसेस चांगली 8 दिवस चालली होती. त्या प्रोसेसमध्ये खूप असं वाटलं की अरे खूप हे होईल, म्हणजे गावाकडनं इथे नगरमध्ये यायचं. घरच्यांचं असं म्हणणं होतं की बाहेर कुठे राहण्यापेक्षा इथं मावशी होतीच माझी, तिच्याकडेच राहायचं बाबा. मग तिच्याकडं राहून 8 दिवसांचं MSW म्हणजे कसं होतं की 8 दिवस फील्ड वर्क करा, 8 दिवस कॉलेज करा, मग कुठेतरी बाहेर राहायला जा वगैरे. आणि मग मावशीकडं अशा परिस्थितीत 8 दिवस बाहेर राहणं वगैरे फील्डवर हे पॉसिबल नाही वाटलं. मग त्यानंतर हळूहळू ते परत डोक्यात आलं. आणि त्याच वेळेस पॅरलली त्या कॉलेजला जर्नलिझमचे पण ऍडमिशन सुरू झालेले होते. मग ते परत क्लिक झालं डोक्यात, आपल्याला करायचंच होतं जर्नलिझम, मग ते इथं आहेच आहे, तर मग त्या कोर्सला ऍडमिशन घेतलं.
मग सुरुवातीचा स्ट्रगल कसा राहिला? म्हणजे पहिल्या प्रयत्नात तर जॉब मिळणं म्हणजे खूप मुश्किल असतं, असं मी ऐकलंय, की पत्रकारिता क्षेत्रामध्ये सहजासहजी किंवा ओळख नसेल तुमची तर जॉब मिळत नाही तुम्हाला. सुरुवात करायला पण काही प्लॅटफॉर्म नाही मिळत. मग तुमच्यासोबत हो, सुरुवात करायची म्हणजे आपल्याला काहीतरी एक स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन म्हणा किंवा इंटर्नशिप अशाच टाईपमध्ये काहीतरी करावं हं, लागतं. मग अशाच टाईपमध्ये मी छत्रपती संभाजीनगरला एका ठिकाणी केलं, ज्यांचं न्यूज चॅनल होतं आणि ते अ, पूर्ण फुल डे काम नव्हतं चालत तिथं, हाफ डे वर्क चालायचं. ऑलरेडी त्यांचं ओके. 2च बुलेटिन असायचे, त्यामुळे दुपारनंतर 2-4 तास काम चालायचं. अशा पद्धतीने तो जॉब केला मी सुरुवातीला. MCN म्हणून न्यूज चॅनल आहे त्याचं, सिटीचंच बुलेटिन करतात ते. अ, स्वयंपाक वगैरे बनवता येतो मग तुम्हाला? हो, ऍक्च्युली ग्रामीण भागातले असल्यामुळं हे तुम्हाला लहानपणीच करायला जावं लागतं. कारण जरी तुम्हाला येत नसलं तरी आसपासच्या मुली ज्या स्वयंपाक इतका शार्पपणे करत असतात एकदम सुगरणीसारखा, त्यामुळे तुम्हाला थोडं तरी स्वयंपाक येणं गरजेचं असतं. त्यामुळे मी लहानपणापासून स्वयंपाक करते. अगदी फार नवनवीन पदार्थ ट्राय करेल एवढी सुगरण मी नाही नक्कीच, ओके. पण मी आपल्याला रोजचा दिवस भागू शकेल असं सगळं करू शकते. म्हणजे साधारण कितवीत होता तेव्हा स्वयंपाक शिकला? 7वीत. अरे वा, छान. मला असं विचारायचंय, की स्वयंपाकावरनं आठवलं, की आजकालच्या मुलींना असं वाटतं, की बाबा लग्न केलं तर करिअर संपेन, फॅमिली सपोर्ट करते किंवा नाही, किंवा बाळ झालं तर करिअर संपेन, माझ्या कामाला वेळ मिळेल का नाही. Yes. तर मग यावर तुम्ही काय सांगाल? म्हणजे खरंच बाळ किंवा लग्नानंतर करिअर संपतं का? नाही, आता आपल्या फ्युचर बद्दल प्रत्येकाला भीती वाटणं साहजिक आहे. जर मी ह्या रोल सोडून जर डिरेक्टली माझा रोल चेंज करते, तर माझ्या ह्या रोल बद्दल मला काळजी वाटणं साहजिक आहे. पण जर आपल्याला स्वतःवरती तेवढा विश्वास असेल, की मी हे करूनही हे करूच शकते, तर तो एक महत्वाचा मुद्दा असतो, की आपल्यावरती किती विश्वास आहे, की आपण पुन्हा त्या रोलमध्ये जाऊन त्याच पद्धतीने काम करू शकतो का नाही. आणि सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती आपल्या घरच्यांची, माहेरची असो किंवा सासरची असो, जे आपल्याला सपोर्ट करतात ना, त्यामुळे जो कॉन्फिडन्स येतो, त्यामुळे आपण आणखी जो आपल्या 50%वर हे 50% आपण आपलं काम 100% करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट आणि आपला कॉन्फिडंट, त्यामुळे आपण आपलं अगदी करिअर ब्रेक होईल किंवा बाळामुळे हे होईल असं काहीच मुद्दा नाही. त्याचबरोबर आपण जर आता हा निर्णय पुढे ढकलतोय, म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्या अगदी हाय एज्युकेटेड किंवा हाय क्लास लोकांपेक्षा आपल्या मिडल क्लास लोकांच्या हा हा. मुलींना ह्या फेजमधून जावंच लागतं. अगदीच मला मी माझं बाळ दत्तक घेईल किंवा मला अपत्यच नको असा निर्णय खूप रेअरली होतो. कारण आजकाल त्यामुळे कुठे ते क्रेज दिसतंय क्रेज आपल्याला. दिसतेस. पण कधी ना कधी तर ह्या फेजमध्ये जायचंच आहे. आफ्टर 30 जाण्यापेक्षा, हेल्थ इश्यूज क्रिएट करण्यापेक्षा माझा तरी विचार असा आहे आणि मी त्याच विचारातून हा निर्णय घेतला बाळाचा, की आणखी 2-3 वर्षांनी काहीतरी हेल्थ इश्यूंना सामोरं जाऊन मी तो निर्णय घेण्यापेक्षा आत्ता मी हेल्थच्या दृष्टीने फिट आहे, तर मी आत्ताच बाळाचा विचार करेन. आणि बाळ झाल्यानंतर जर माझी फॅमिली सपोर्टिव्ह आहेच आहे योगायोगाने, तर त्यामुळे मला तरी तो प्रॉब्लेम काहीच आला नाही. त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेल मुलींना, की हा विचार करायला काही हरकत नाही, की आपण करू शकतो का आणि कसं मॅनेज करायचंय. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण हा निर्णय घेऊ शकतो. अगदीच त्याच्यापासून पळून जाण्यात काहीच अर्थ अर्थ नाही. नाहीये. Yes. ठीक आहे. तुमचा दिवस म्हणजे कधी सुरू होतो आणि कधी संपतो? सध्या तर आई झाल्यानंतर तर माझा दिवस म्हणजे पहिल्या दिवस जसं सुरू होत होता 8 नंतर म्हणा 7 नंतर, त्याच्या 2-3 तास आधीच सुरू होते सध्या. आणि ऑफिसचा टायमिंग संध्याकाळचा घेतल्यामुळं 12 नंतर असा नॉर्मली दिवस संपतो आणि बाळामुळे तसाही तो रात्रभर चालूच असतं. नक्कीच. मला असं विचारायचं की सपोज आई झाला म्हणजे प्रोफेशनचा आपला पर्सनल लाईफ वरती किती फरक पडतो या दृष्टिकोनातून आपण बोलूयात, की आई झाल्यानंतर अगोदरची पत्रकार म्हणून श्रुती कशी होती आणि म्हणजे आई होण्या अगोदर श्रुती कशी होती आणि आई झाल्यानंतर एक पत्रकार श्रुती कशी आहे? हा, म्हणजे डिफरन्स जाणवतोय का असं? फार डिफरन्स असं नाही, पण मायनर तो जाणवतोच, कारण एक पूर्ण भूमिका बदललेली आहे. पहिले मी फक्त प्रायोरिटी घरचं काम आणि ऑफिसचं काम हा, यालाच आता प्रायोरिटी तिसरी असते. आता व्यक्ती किंवा तिसरी ती व्यक्ती कोण आणि आहे ते तुमच्या एक आयुष्यात? म्हणजे एक व्यक्ती आहे, त्यामुळे ते बाकीचं जे आतापर्यंत ते काम होतं, की ते घरातलं काम आहे उदाहरणार्थ, की ते मी थोड्या वेळाने करू शकते. पण बाळ आहे, त्याला आत्ता भूक लागली, त्याला त्याच्याकडे आत्ताच पाहणं गरजेचं आहे आणि त्याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. आणि तसाच आपला मीडिया क्षेत्रातला जॉब आहे, की त्याला पण एक टाइमलाईन आहे, त्यामुळे ती ही गोष्ट आत्ताच केली पाहिजे. थोड्या वेळाने किंवा उद्या केलं असं म्हणलं तर ती डेट झालेली असणार आहे. त्यामुळे माझं बाळ आणि जॉब ह्या 2 गोष्टी मॅनेज करताना थोडासा मायनर फरक पडलाय. पण इथं पण मी तेच सांगेल, की घरच्यांचा सपोर्ट, तुमच्या घरच्यांचा सपोर्ट हा 100% मॅटर करतो. आणि मग तुम्ही
तुमचं काम चांगल्या पद्धतीने करू शकता. मला म्हणजे तुमच्या ह्या स्ट्रगलिंग मधलं एखादी स्पेशल मेमरी आहे का, सांगा ना. स्ट्रगलिंग म्हणण्यापेक्षा मी माझ्या एज्युकेशनच्या हा, हा. ड्युरिंग जे स्ट्रगल केले त्यावेळेस एक किस्सा असा म्हणजे गमतीशीर पण आहे तो किस्सा आणि विचार केला तर खूप सिरियस पण आहे. तर माझं जसं गाव खेडगाव आहे, तिथं एसटीचे बसेस जरी येत असले तरी पण त्या दिवसातून लिमिटेड 4च वेळा येणार किंवा रस्ता वगैरे खराब असला तर ते तुम्हाला अलीकडच्या गावातच सोडून देणार. Okay. मग तिथून तुम्ही तुमच्या काहीशी पण सोय करायची आणि गावात जायचं. आणि असाच एक किस्सा होता की वक्तृत्व स्पर्धा वगैरे मी स्वतः करत नव्हते, पण माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, तर ती कायम तिचं वक्तृत्व स्पर्धा वगैरे चालू असायचं. आणि गावामध्ये कसं असतं की एकीला दोघी सोबत असलं की घरच्यांचा पण तेवढा सपोर्ट मिळतो की हा ती तुझ्या सोबत आहे तर तू जाऊ शकते बाबा. तर मग अशाच पद्धतीने एकदा दोनदा मी तिच्यासोबत गेलेले, पण एकदा तिच्यासोबत मी जाऊ शकले नाही. आणि त्यावेळेस असं झालं की नगरवरूनच ती शेवगावला येणार होती, पण तिला यायला खूप उशीर होणार होता. त्यामुळे काय झालं, बस तोपर्यंत निघणार होती. मग काय करायचं काही पर्याय तर नव्हता, कारण दुसऱ्या गावाला जायचं तिकडून यायचं म्हणजे अगदी त्या गावाच्या सराउंडिंग मध्ये तुम्हाला गावात घुसायला संध्याकाळनंतर कुठलेही वाहन मिळत नाही. अरे बापरे. प्रायव्हेट पण संध्याकाळी नसतातच. Okay. आणि अगदीच तुम्हाला घरचे तुमचे फोन म्हणजे दळणवळणाची नाही, म्हणजे संध्याकाळनंतर खूपच खूप परिस्थिती गैरसोय. गैरसोय. जर तुमचं पण स्वतःचं वाहन नसेल तर काहीच तुमच्याकडे पर्याय नाही बाबा, अशी परिस्थिती होती. ही किती जवळपास 6-7 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आय थिंक 16-17 साली, हा 15-16-17 सालीची गोष्ट आहे. तर मग त्यावेळेस मी हिंमत केली आणि त्या ड्रायव्हर काकांना म्हटलं की प्लीज काही करून थोड्या वेळासाठी बस थांबवा. असं करत 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 थोडा वेळ करत जवळपास मी पाऊण तास ते 1-1.25 तासापर्यंत ती बस थांबवली होती तिच्यासाठी. इव्हन बसमध्ये लोकांमध्ये पण खूप चर्चा सुरू होती की ही बस कशासाठी थांबली, कारण लोकांना जायची घाई असते. तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी अख्खी बस थांबवून अख्खी ठेवली. बस थांबवून ठेवली होती. मी तो इमॅजिन करते ते बस स्थानक गोंधळ. येस येस येस, म्हणजे खूप भयंकर. आणि ती अशी बस आहे की ती छोट्या गावांचे जवळपास 10-15 स्टॉप होते आणि 55-60 सीटांच्या बसमध्ये जवळपास 100-125 लोक तर रोज असायचे. त्यामुळे किती हे असू शकते, आपण कल्पना करू शकतो किती गोंधळ उडाला असू शकतो. ती पाऊण तास गाडी लेट होते, संध्याकाळची वेळ आहे, हिवाळ्याचे दिवस होते, अंधाराचे. पण त्या एसटीचे जे ड्रायव्हर काका होते त्यांचा पण मी खूप आता सुद्धा आभार मानेन की एक मुलगी येते म्हटल्यानंतर त्यांनी पण ती गाडी थांबवली तिच्यासाठी पूर्ण बस, आणि तेवढी डेअरिंग केली की आपण तिच्यासाठी गाडी थांबवू शकतो. खरं तर म्हणजे खरंच हे ऐकूनच भयानक वाटते की एखाद्या गावामध्ये जाण्यासाठी एकदम लिमिटेड म्हणजे अगदी गाड्या आहेत. 4च. त्या ठिकाणाहून तुम्ही बाहेर पडून पत्रकारिता म्हणजे येस. आहे ते चॅलेंजिंग आहे. मला असं सांगा, म्हणजे तुम्हाला नगरमध्ये काम करताना म्हणजे मीडियामध्ये काम करताना अहिल्यानगर सारख्या एका छोट्या शहरात तर म्हणजे समस्या जाणवतात का, काही लिमिटेशन्स वगैरे किंवा असं काही वाटतं का? येस, ऑफकोर्स लिमिटेशन्स हे येतात की तुम्हाला फार असा काही स्कोप नसतो, तरी योगायोगाने थोडेफार पर्याय असतात. तसं पाहिलं तर आपण मीडिया क्षेत्र म्हटलं की पुणे, नाहीतर मुंबई शिवाय पर्याय नाहीच आहे. पुणे पण नाही, मुंबई शिवाय पर्यायच नाही. म्हणजे त्यामुळे इथे एक लिमिटेशन्स येतं की तुम्हाला इथेच काम करावं लागणार आहे. त्यामुळे एवढे सारे तुमच्या पुढे पर्याय खुले राहत नाहीत. हे लिमिटेशन्स खूप जाणवतं. पर्यायांचं लिमिटेशन्स. आणि जसं अगदी एका खेडेगावात जसं समस्या असतात तशा थोड्याफार इथं पण जाणवतात की एक मुलगी म्हणून संध्याकाळी ऑफिसला काम करणं वगैरे, हे पण थोडाफार मायनर फरक. अगदी आपल्या आसपासचे लोक तसे नसतात, पण तरी शहराचे कल्चर असतं एखाद्या culture असतं. शहराचं, Yes, आपण yes. तसं म्हटलं तर त्याच्यामुळं ते तुम्हाला फॉलोच करावं लागतं. आणि आता म्हणजे बघा ना, तुम्ही पण मुलगी, मी पण मुलगी, ती चंद्रावर गेलीये, ती पण एक मुलगीच आहे. पण प्रत्येकाला मिळालेलं वातावरण याच्यावर ते खूप डिपेंड करतं. हा, तुम्हाला असं वाटतं का मग की आपल्या म्हणजे महाराष्ट्राची सुद्धा मुख्यमंत्री महिलाच असावी म्हणून? येस, ऑफकोर्स खूप वाटतं. कारण जेव्हा रोज पॉलिटिकल बातम्या करते तेव्हा जेव्हा महिला दिसतात त्या फार फार तर खासदार, आमदार, मंत्री असतात, पण त्यांच्यावरती एक कमांड असते, ती एका पुरुषाचीच असते. त्यामुळे तिने निर्णय घ्यावा, तिने कुणाला तरी कमांड द्यावी असं नेहमी वाटतं. त्यामुळे असं प्रत्येकी वाटतं की महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री असावी आणि नेक्स्ट पंचवार्षिक मध्ये तरी ती महिला मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर यावी. जी घर सांभाळू शकते, ऑफिस सांभाळू शकते, ती ऑफकोर्स राज्य सांभाळणं पण होईल तिच्याकडनं. जिने याच्या अगोदर आपण असंख्य उदाहरणं पाहिले आपल्याच देशामधले की देश सुद्धा सांभाळलेला आहे. त्यामुळं असं नेहमीच वाटतं की आपली महिला मुख्यमंत्री असावी. पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठपर्यंत पाहता? मोठा सुटकेचा निश्वास टाकला मी की आत्ताच आई झाल्यामुळे हे सगळं बॅलन्स करण्यात जरा स्वतःला युज टू करून घेते सध्या की कसं बॅलन्स करायचं काय. तसं फारसं काय अडचणी अजून तरी येत नाही, पण जसं जसं बाळाला कळायला लागेल तशा तशा अडचणी येऊ शकतात.
मे बी नाही पण येणार. पण माझ्या करिअरमध्ये म्हटलं तर मला, मी जी आत्ता स्क्रीनवर जाते किंवा 5-6 महिन्यांचा गॅप आणि घरून काम केल्यामुळे तो जो ऑफिसशी संपलेला थोडासा जो कनेक्ट आहे, त्याच्यामुळे जे झालेले चेंजेस असतात थोडेफार, त्याच्यात स्वतःला ग्रूम करण्याचा प्रयत्न करते सध्या. आणि पुढच्या 5 वर्षांचं म्हटलं तर मला जास्तीत जास्त प्रेझेंटेशनवर फोकस करायचंय माझ्या, जेणेकरून मी एक प्रेझेंटेशन वाला फेस बनल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ प्रेझेंटेशन आणि एक्सप्रेशन्सवर काम करण्याचे मी खूप नेहमी प्रयत्न करते, की वेगवेगळ्या काय म्हणता येईल त्याला, जसे आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे रस असतात तुमचे इमोशन्सचे, हास्यरस म्हणा, किंवा त्या सगळ्या ढाच्यांमधल्या स्क्रिप्टमध्ये मी स्वतःला बसवण्याचा नक्की प्रयत्न करेन. नक्कीच आम्हाला आवडेल. म्हणजे तुम्हाला आणखी 5 वर्षानंतर ही श्रुती आणि ती श्रुती, म्हणजे तुम्ही स्वतःवर काम पण करत आहे. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेकदा काय होतं की आई झाल्यानंतर काम आणि बाळ याच्या नादामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मीडिया ही फील्ड अशी आहे की खूप कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवायचं आहे. सो हे ऐकून खूपच छान वाटलं की तुम्ही स्वतःवर पण काम करणार आहे. मित्रांनो, ह्या होत्या श्रुती, ज्या अहिल्यानगर सारख्या एका छोट्याशा शहरात पत्रकारिता करत आहे, मीडियामध्ये काम करत आहे आणि गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. खरं तर ना, एक मुलगा आणि मुलगी ही एकाच गाडीची 2 चाकं असतात असं आपण म्हणतो. म्हणजे मुलगा असतो, तो जावई होतो आणि तो वडीलही होतो. तशीच मुलगी सुद्धा आई असते. म्हणजे ती मुलगी असते, लग्नानंतर पत्नी होते, त्यानंतर ती आई आणि कुणाच्या घरची सून सुद्धा असते. परंतु या सगळ्यांचा फरक जितका एखाद्या मुलीच्या आयुष्यावर पडतो तितकाच मुलाच्या आयुष्यावर पडतो का? नक्कीच पडतो. कारण हा सगळा स्ट्रगल आणि ही सगळी स्टोरी आपण आत्ताच एकदम सोप्या शब्दामध्ये श्रुतीच्या तोंडून ऐकली आहे. श्रुती, तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर महिला दिनाच्या न म्हणता मी म्हणेन तुम्हाला महिलापणाच्या खूप खूप शुभेच्छा. नक्कीच, तुला पण महिला दिनाच्या शुभेच्छा आणि सगळ्या प्रेक्षकांना महिला दिनाच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा आणखी एका मैत्रिणीला भेटायचंय का, जी तुमच्याच आजूबाजूला आहे आणि ती अशीच साध्या सरळ भूमिकेत खूप मोठं काहीतरी करते? तर बघा रोहिणी विथ उमणी याचा नेक्स्ट एपिसोड.